मित्रांनो 3 इयर सीईटी होऊन 15 दिवस उलटून गेलेले आहेत आणि यानंतर आता सीईटी सेल आपला रिझल्ट कधी रिलीज करेल तसेच आपली आन्सर की रिलीज कधी करेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की तुम्ही कुठले प्रश्न अटेम्प्ट केले होते, त्या प्रश्नांची योग्य उत्तरं काय होती आणि तुम्ही कुठले उत्तरं तिथे सिलेक्ट केलेले आहेत हे तुम्हाला त्या आन्सर की मध्ये समजणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुमची आन्सर की कधी रिलीज होईल, त्यानंतर तुमचा रिझल्ट कधी येणार आहे आणि ही आन्सर की आणि हा रिझल्ट तुम्ही सीईटीच्या पोर्टलवरती कुठे पाहू शकता, या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत। तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये। मित्रांनो 3 इयर सीईटी साठी जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केलेली आहे। या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो। याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऍडमिशन प्रोसेस मध्ये प्रत्येक स्टेप वरती तुम्हाला गाईड केलं जातं। तुमचे पर्सेंटाईल पाहून तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेण्याची अपेक्षा आहे आणि तुम्हाला कुठलं कॉलेज भेटू शकतं याविषयी आमचे काउन्सिलर तुमच्यासोबत डिस्कशन करतात। तसेच तुमच्या कॅप राऊंड मध्ये जे कॉलेज सिलेक्शन असतं ते सिलेक्ट करण्यासाठी प्रीवियस इयरचा कॉलेजचा कट ऑफ अनालाइज करून तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट दिली जाते। तसेच विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि कुठल्या राऊंड मध्ये तुम्ही ऍडमिशन फायनल करायला पाहिजे याचा डिसिजन देणं असेल, या सर्व गोष्टी या काउन्सिलिंग मध्ये आमचे काउन्सिलर करतात। तर ही काउन्सिलिंग जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल करून काउन्सिलिंग विषयी इन्क्वायरी सुद्धा करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण ही आन्सर की आल्यानंतर तुम्ही कुठे चेक करू शकता आणि तुमचा रिझल्ट तुम्हाला कुठे दिसेल हे आपण पहिले पाहणार आहोत। तर सुरुवातीला सीईटी सेलच्या पोर्टलवरती गेल्यानंतर सीईटी एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या प्रोफाईलला लॉग इन करावं लागेल। त्यासाठी तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड तुम्ही इथे एंटर करा। जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरला असाल तर फॉरगॉट पासवर्डचं तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड सुद्धा रिकवर करू शकता किंवा सरळ सरळ सीईटी सेलच्या हेल्पलाईनला कॉल करा आणि तुमचा पासवर्ड त्यांना विचारून घ्या। आता इथे रजिस्टर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुमची प्रोफाईल तुमच्या पुढे ओपन होईल। इथे खाली ऑब्जेक्शन ट्रॅकर आणि स्कोर कार्ड हे दोन ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत। तर ज्यावेळेस तुमची आन्सर की रिलीज होईल त्यावेळेस ऑब्जेक्शन ट्रॅकर मध्ये तुम्हाला तुमची आन्सर की दिसेल आणि ज्यावेळेस तुमचा रिझल्ट रिलीज होईल त्यावेळेस स्कोर कार्ड वरती क्लिक करून तुम्हाला तुमचा रिझल्ट सुद्धा ऍक्सेस करता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही या दोन गोष्टी ऍक्सेस करू शकता। आता आपण डिस्कस करूयात की सीईटी सेल आपली आन्सर की कधी रिलीज करेल आणि त्या आन्सर की मध्ये ऍक्च्युअली दिलेलं काय असतं, तसेच आपला रिझल्ट आणि आपले कॅप राऊंड कधी सुरू होतील या गोष्टी आपण आता पुढे डिस्कस करूयात। आपण जर मागच्या वर्षीच्या बाबतीत जर पाहिलं तर मागच्या वर्षी सीईटी जी होती ती 2 आणि 3 मेला झाली होती। 3 इयर सीईटी ही 2 आणि 3 मेला झाली होती आणि त्याच्यानंतर साधारणतः एका महिन्याच्या अंतराने म्हणजेच मे महिन्याच्या शेवटी म्हणजेच 28 मेला तुम्हाला तुमची आन्सर की सीईटी सेलने अवेलेबल करून दिली होती। आता या आन्सर की मध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवला जातो, त्यानंतर तुम्ही जो रिस्पॉन्स त्या पेपरमध्ये दिलेला आहे तो रिस्पॉन्स तुम्हाला दाखवला जातो। थोडक्यात तुम्ही कुठल्या प्रश्नांची उत्तरं काय दिलेली आहेत ती तिथे तुम्हाला दाखवली जातात। त्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथे दाखवलं जातं, जेणेकरून तुम्ही कम्पेअर करू शकता की तुमची किती उत्तरं बरोबर आलेली आहेत आणि किती उत्तरं ही चुकलेली आहेत। तर त्यासाठी सीईटी सेल साधारणतः 2 दिवसांचा वेळ तुम्हाला देते। आता विद्यार्थी मित्रांनो, 1 आणि 2 एप्रिलला जर आपला पेपर झालेला आहे तर साधारणतः एका महिन्याच्या अंतराने आपण एक्सपेक्ट करू शकतो की आपलं जे ऑब्जेक्शन ट्रॅकर आहे किंवा आपली जी आन्सर की आहे ती सीईटी सेल रिलीज करेल। 1-2 मेच्या आसपास सीईटी सेल ही आन्सर की रिलीज करण्याचे चान्सेस आहेत। हे आपण मागच्या ट्रेंडवरनं एक्सपेक्ट करू शकतो। मे बी सीईटी सेलने शेड्यूलमध्ये काही जर व्हेरिएशन केलं तर ही आन्सर की मे बी 1.5 महिन्याने ही रिलीज होऊ शकते किंवा 15 दिवसामध्ये सुद्धा रिलीज होऊ शकते, पण एका महिन्याच्या आसपास ही आन्सर की रिलीज होते हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे। आणि ही आन्सर की दिल्यानंतर तुम्ही तिथे कम्पेअर करायचं आहे किती उत्तर तुमची बरोबर आहे, त्यानुसार तुम्ही एक अंदाज लावू शकता की तुम्हाला या सीईटी मध्ये मार्क्स किती मिळणार आहेत। आणि जर सीईटी सेलने दिलेल्या उत्तरांवरती तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल किंवा सीईटीच्या पेपरमध्ये एखादा प्रश्न चुकीचा असेल तर अशा वेळेस तिथे ऑब्जेक्शन घेता येतं आणि ऑब्जेक्शन घेऊन तुम्हाला ते मार्क्स जे आहेत ते मिळू शकतात। हे ऑब्जेक्शन्स जे होते ते 30 मेच्या आसपास विद्यार्थ्यांनी सबमिट केले होते। त्यानंतर 10-12 दिवसानंतर सीईटी सेलने हे ऑब्जेक्शनचे इश्यूज रिझॉल्व्ह केले होते आणि
नंतर परत 17 जूनला त्यांनी एक सर्क्युलर काढलं होतं, ज्या सर्क्युलरनुसार तुमचा जो रिझल्ट होता तो 20 जूनला सीईटी सेलने रिलीज केला होता. म्हणजे साधारणतः 1.5 महिन्याच्या अंतराने तुमचा रिझल्ट त्यावेळेस लागला होता. तर या वर्षी सुद्धा आपण हेच एक्सपेक्ट करू शकतो. आपला जो पेपर आहे तो 1 आणि 2 एप्रिलला झालेला आहे. एप्रिल एंडला तुम्हाला आन्सर की मिळू शकते आणि मे महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये तुमचा रिझल्ट जो आहे तो सीईटी सेल रिलीज करू शकते. तर अशा पद्धतीने ही टाइमलाईन राहणार आहे आणि जसा रिझल्ट रिलीज होईल त्यानंतर तुमचे कॅप राऊंडसाठी रजिस्ट्रेशन सुरू होतात. आता मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर 20 जूनला त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केला होता आणि 1 जुलै ते 15 जुलै या टाइम पिरियडमध्ये तुमचे कॅपचे रजिस्ट्रेशन सुरू केले होते. म्हणजे एक्झाम नंतर 2 महिन्यांनी कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन सुरू झाले होते आणि 2.5 महिन्यांनी कॅप राऊंड हे सुरू करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण सुद्धा यावर्षी ह्याच गोष्टी एक्सपेक्ट करू शकतो. परीक्षा 1-2 एप्रिलला झालेली आहे, म्हणजे तुमची आन्सर की 30 एप्रिलच्या आसपास येईल. त्यानंतर 15 मेच्या आसपास तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल आणि 1 जूनच्या आसपास तुमच्या कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन सुरू होईल. 15 जून नंतर तुमचे जे कॅप राऊंड आहेत ते सुरू होतील. तर साधारणतः अशा पद्धतीने सीईटी सेल यावर्षी हे शेड्यूल फॉलो करेल असा एक अंदाज आपण आत्ता तरी लावू शकतो. यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी असणार आहेत. आन्सर की असेल, रिझल्ट असेल, कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन असेल आणि ऍक्च्युअल ऍडमिशन असणार आहे. आणि या सर्व प्रोसेसवरती, या सर्व नोटिफिकेशनवरती मी नक्कीच व्हिडिओज बनवत राहणार आहे. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲडमिशनची तयारी सुरू करा. थँक्यू.